Hello friends, welcome all of you. I am Avinash Patil. ई-लर्निंग आयोजित आजच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील माय इंग्लिश कोर्स बुक या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 3 मधल्या 3.2 या टॉपिकला आज आपण सुरुवात करणार आहोत. नाउ टुडे we are going to study unit number 3.2, the fall of Troy. Before this session we have completed part first. There are two parts. याचे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आपण याआधी पाहिलेला आहे आणि आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. द फॉल ऑफ ट्रॉय मीन्स ट्रॉयचे पतन. ग्रीक आणि ट्रॉय यांच्यामध्ये झालेल्या घनघोर युद्धाबाबत हा पार्ट आणि या पार्ट मधील सेकंड या भागातील सेकंड पार्ट आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात पार्ट नंबर 2. पार्ट नंबर 2 या ठिकाणी दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करतोय. प्लीज पे अटेन्शन, लिसन केअरफुली अँड लिसन इट केअरफुली टिल द एंड. शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक पाहायचा आहे सेकंड पार्ट समजून घेण्यासाठी. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. शेवटी ट्रॉय शक्तीने नव्हे, नॉट बाय फोर्स शक्तीने नव्हे, बट बाय अ ट्रिक युक्तीने ते घेतले गेले असं या ठिकाणी विधान केलेलं आहे. इट वॉज द कनिंग ओडिशियस, अतिशय कावेबाज धूर्त असा ओडिशियस, हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द व्हिक्टरी. विजय मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये एक योजना त्याने तयार केली आणि त्या योजनेच्या साह्याने विजय मिळवण्याचं त्याने ठरवलं. कनिंग ओडिसियस हा अतिशय कनिंग होता, काव्यबाज होता, धूर्त होता. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. तो म्हणाला का आपण एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. एवढा मोठा का ज्याच्यामध्ये आपल्याला आपली माणसं त्यामध्ये मावू शकतील. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड द हॉर्स. आणि त्या घोड्यामध्ये आपले उत्तम लढवय्ये आपण लपवून ठेवू शकतो. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंडेड टू सेल अवे इन अवर शिप्स. आणि नंतर मग आपण आपले तंबू जाणण्याचं नाटक करू आणि ते तंबू जाळून आपण माघारी जाण्याचं एक काव्यबाजपणा करू किंवा माघारी जाण्याचा बहाणा आपण करू. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. परंतु आपण माघारी न जाता काही अंतर गेल्याच्या नंतर आपण माघारी परत येऊ. रात्रीच्या वेळेस आपण पुन्हा येऊ. व्हेन द ट्रॉजन्स आर स्लीप. जेव्हा ट्रॉजन्स झोपलेले असतील, वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. त्यावेळेस आपण त्यांच्यावर आक्रमण करू, हल्ला करू, त्यांची जाळपोळ करू आणि त्यांना मारून टाकू. असे एक प्लॅन, काव्यबाजपणा त्या ओडिसियसने तयार केला. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. त्या चतुर चालाक ओडिसियसचा सल्ला ग्रीकने त्यांनी पाळण्याचं ठरवलं. So a great horse of wood was made by skillful engineer. एका उत्कुशल अभियंत्याकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला. And the greatest heroes मेनेलॉस, आणि त्यांचा जो उत्तम लढवय्या होता मेनेलॉस, ओडिसियस हिमसेल्फ आणि स्वतः ओडिशियस अँड अदर एंटर्ड इट, आणि इतर काही त्यांचे उत्कृष्ट लढवय्ये त्या घोड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. द लास्ट मॅन टू गो इन बिईंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रान्स. आणि शेवटची व्यक्ती ज्याला त्या घोड्याचा प्रवेश आणि त्याला बंद करण्याचं म्हणजे प्रवेशद्वार उघडण्याचं आणि बंद करण्याचं गुपित ज्याला माहिती होतं, तो शेवटी त्यामध्ये शिरला. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स. त्या संध्याकाळी त्या ग्रीक लोकांनी त्यांचे तंबू जाळले. अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि त्यांच्या जहाजात बसून ते तिथून निघून गेले. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रॉजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. त्या ठिकाणी फक्त एकच माणूस त्या ठिकाणी त्या घोड्याजवळ राहिला होता का जो त्या घोड्याला त्या नगरामध्ये फरफटत घेऊन गेला असता. त्या ठिकाणी त्यांनी एका व्यक्तीला त्या ठिकाणी सोडलं होतं. नेक्स्ट डे द ट्रॉजन्स वोक अप. दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रॉजन्स उठले, एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years.
नेहमीप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते युद्धासाठी तयार झाले आणि बाहेर पडले. व्हॉट डिलाइट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द शी शोअर आउटसाइड द वॉल्स. त्या भिंतीच्या पलीकडे आल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या समुद्रकिनारी पाहिलं तर त्यांना एक आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटून त्यांना आनंद देखील झाला का या ठिकाणी कोणीही आज युद्धासाठी नव्हतं. इट सीम दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. अखेर तो दीर्घकालीन वेढा त्यांचा एकदाचा उठलेला होता. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. त्यांचे तंबू जाळले गेलेले होते. द शोअर वॉज डेझर्टेड. तो किनारा जो होता सामसूम झालेला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि सगळी ग्रीक जहाजे निघून गेली होती. इट्स पीस ॲट लास्ट. चला शेवटी शांतता झाली. दे क्राईड. ते सर्वजण ओरडले. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन. आणि नंतर त्यांनी त्यांचा दरवाजा उघडला आणि मोठ्या संख्येने ते सर्व लोक मैदानात आले. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो व्हेअर दे प्लीज. त्यांना खूप आनंद झाला होता आणि जेथे वाटेल तेथे जाण्यासाठी ते पुन्हा मुक्त झाले होते. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. नंतर त्यांना त्या वाळूवर त्या ठिकाणी एक वाळवंटामध्ये एक मोठा घोडा त्यांना दिसला. लाकडी घोडा त्यांनी पाहिला. दे गॅदर्ड राऊंड इट इन ॲस्टोनिश. आश्चर्यचकित होऊन ते त्याच्याभोवती गोळा झाले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. कारण तो खरोखर एक अचंबित करणारी ती कलाकृती होती. ॲज दे वेअर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड दे फाउंड अ क्रीक विथ हिज हँड्स टाईट टुगेदर लाईंग अंडर इट. आणि हा घोडा कसा तयार केला असेल आणि तो त्यांनी या ठिकाणी का ठेवला असेल याचं आश्चर्य व्यक्त करीत ते त्या घोड्याच्या सभोवताली फिरत असताना अचानक त्यांचं लक्ष त्या ठिकाणी घोड्याखाली हात बांधलेल्या अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीकडे त्यांचं लक्ष गेलं. When the Trojans drag him out, the man pretended to be very frightened of them. जेव्हा त्यांनी बाहेर ओढून काढलं त्यावेळेस तो अतिशय घाबरलेला आहे असं त्याने भासवलं. When he was to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind. जेव्हा त्यांनी त्याला विचारलं का ग्रीक लोक इथून का निघून गेले आणि त्यांनी हा घोडा मागे का ठेवला. ही प्रिटेंडेड. त्याने ढोंगीपणाने त्याने सांगितलं टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. सुरुवातीला त्याने बोलायला नकार दिला. व्हेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. जेव्हा त्याला मारण्याची धमकी देण्यात आली. ही स्पोक अँड टोल्ड देम दिस फॉल्स टेल. नंतर मग त्याने खोटी कथा त्यांना सांगितली. ती अशी खोटी कथा. The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships. He said. तो म्हणाला ग्रीक लोक या प्रदीर्घ चाललेल्या युद्धाला कंटाळले होते. ते थकले होते म्हणून ते माघारी गेले. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वेज होम टू. परंतु परत माघारी त्यांच्या घरी जाण्याचा जो प्रवास होता त्या प्रवासाला ते घाबरत होते. अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. म्हणून त्या समुद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हा घोडा त्यांनी अर्पण केला आणि त्यासाठी तो बनवला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी. त्यांना मला देखील ठार करायचं होतं. अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. आणि समुद्र देवतेला मला सुद्धा ते बळी देणार होते. बट आय एस्केप अँड हाईड फ्रॉम देम. परंतु मी तिथून त्यांच्यापासून सुटलो आणि या ठिकाणी लपून बसलो. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स. मग त्यांनी एवढा मोठा घोडा का बनवला. सम ऑफ द ट्रॉजन्स आस. त्याच्यापैकी काही ट्रॉजन्स लोकांनी विचारलं. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आणि त्यावेळेस त्या धूर्त त्या ग्रीकने उत्तर दिलं. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग. जर त्यांनी लहान वस्तू बनवली असती यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. तर ती तुम्ही तुमच्या शहरामध्ये घेऊन गेले असते. देन द लक वूड हॅव गॉन टू द ट्रॉजन्स. आणि समुद्र देवतेचं जे दैव होतं जो आशीर्वाद होता तो तुम्हाला लागला असता मिळाला असता. अँड नॉट टू द ग्रीक्स. आणि ग्रीकांना ते मिळालं नसतं. दॅट इज व्हाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. म्हणून त्यांनी एवढा मोठा हा घोडा बनवला का जो तुम्ही तुमच्या गेटमधून तुमच्या शहरामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. द ट्रॉजन्स वेअर डिलाइटेड टू हिअर दिस. हे ऐकून त्या ट्रॉजन लोकांना आनंद झाला. त्यांना थोडं सुखावलं. द ग्रीक्स हॅव गॉन
ते ग्रीक्स लोक इथून गेले. दे सेड, ते म्हणाले, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी, आता आपल्याला या भिंतीची, संरक्षण भिंतीची आता काही गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन, आपण या भिंतीला मोठं होल पाडू, भोगदाळ पाडू आणि या घोड्याला आपण आतमध्ये नेऊ. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो, त्यांचे जे हुशार धर्मगुरू होते त्यांनी त्यांना असं न करण्यासाठी बजावलं, असं करू नका म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं. ही सेड, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स, जर तुम्ही ही भिंत तोडली तर शहराचा विनाश तुम्ही करून आणणार, हे त्यांनी भाग्यच सांगितलं. बट दे वेअर सो एक्साइटेड, परंतु ते इतके उत्साही झाले होते ट्रॉजन्स, दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स, त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन, आणि म्हणून त्यांनी त्या भिंतीला भगदाळ पाडलं आणि त्या घोड्याला आतमध्ये नेलं. ऑल दॅट डे द ट्रॉजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड, संपूर्ण दिवसभर त्या ट्रॉजन लोकांनी त्या उत्साह त्यांनी साजरा केला. त्याच्यामध्ये त्यांनी खाणं असेल, पिणं असेल, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी दिवस आनंदात घालवला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स, त्यांचा सगळा समारंभ, उत्साह, त्या ठिकाणी सेलिब्रेशन आटोपल्याच्या नंतर दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली, आणि नंतर ते But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. परंतु तो आनंदाचा दिवस घालवल्याच्या नंतर त्या ठिकाणी येणारी काळ रात्र ही त्यांना माहीत नव्हती, आणि नंतर त्या ठिकाणी त्या काळ रात्रीचं आगमन होणार होतं हा विचार त्यांच्या कोणाच्याही मनात नव्हता. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार, त्या ठिकाणी जी मृत्यूची रात्र, आनंदाच्या दिवसापाठोपाठ आलेलं भय आणि मृत्यूची रात्र आलेली होती. ग्रीक जहाजे जी फार दूर गेलेली नव्हती, द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार, ती फार दूर गेलेली नव्हती. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय ॲन आयलँड, एका आयलँडच्या बेटाच्या मागे ते लपलेले होते. दे हॅड लोवर्ड देअर शेल्स अँड ड्रॉप अँकर अँड वेटेड फॉर द नाईट, त्यांनी त्यांचे ते शिळे उतरवलेले होते, नांगर खाली टाकलेले होते आणि ते रात्रीची वाट पाहत होते. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक, अंधार पडल्यावर जहाजांचा तांडा परत फिरला. अँड द लिडिंग शिप विच वॉज, आणि त्या ठिकाणी परत फिरल्याच्या नंतर ॲग्मेनॉनचं जहाज, द लिडिंग शिप विच वॉज ॲग्मनॉनच्या जहाजाच्या पाठीमागे जे सर्वात पुढं होतं, बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट, त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल, जो ग्रीक त्या ठिकाणी घोड्यासोबत होता, त्या लाकडी घोड्यासोबत, तो त्यांच्या इशाऱ्याची वाट पाहत होता आणि त्याने हळूच त्या घोड्याची एक बाजू त्याने उघडली, त्या घोड्याचा दरवाजा त्याने उघडला. द साइड ऑफ द हॉर्स ओपन, द ग्रीक्स क्लाइम आउट अँड ओपन द गेट्स, त्या ग्रीकने तो बाजू ती उघडली. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, ते संपूर्ण सैनिक, ग्रीक सैनिक बाहेर उड्या मारून ते बाहेर पडले, दरवाजे उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, त्या संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरात प्रवेश केला. इमिजिएटली द ग्रीक्स, आणि लगेचच ग्रीक लोकांनी सेट बाहेर टू हाऊसेस अँड टावर्स अँड प्लेसेस, आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेली घरं, मनोरे आणि राजवाडे यांना त्यांनी आगी लावल्या. अँड बिगॅन टू बर्न अँड किल, आगी लावून ट्रॉजन लोकांना मारून टाकायला त्यांनी सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नॉईज ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमेन, ट्रॉय शहर लपेटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरड्याने, शस्त्रास्त्रांच्या आवाजाने आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाड्यांनी भरून गेलं होतं. द स्लीपिंग ट्रॉजन स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स, झोपलेले ट्रॉजन लोक अंथरुणावरून बाहेर आले, ते भयचकित होऊन गेले. अपेक्षा नसताना हे काय घडत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होतं. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज, देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स, त्यांचा शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आलेला होता. And many of the Trojans were killed before could put on their armor and seize their weapons. आणि कितीतरी ट्रॉजन लोक आपली चिलखते घालण्याच्या आधीच, शस्त्र हातात पकडण्याच्या आधीच मारले गेले होते. ब्राईट लाईट लीट अप
द नाईट स्काय ॲज प्लेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टावर्स. राजवाडे, घरे, प्लेसेस, पॅलेसेस, राजवाडे, अँड हाऊसेस, घरे, टेम्पल्स, मंदिरे, देवळे, अँड टावर्स, मनोरे ज्वाळांनी, वेंट अप इन फ्लेम्स, ज्वाळांनी वेढले गेले होते. द ट्रॉजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड बट इट वॉज ऑल इन वेन. ट्रॉजन्स शक्य तेवढे लढले खरे, पण ते सर्व व्यर्थ ठरलं होतं. ओल्ड किंग प्राइम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. वृद्ध राजा प्रियाम त्याच्या सर्व शूर मुलांसह मारला गेला होता. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना जेत्यांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर त्यांनी नेलेलं होतं. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city. त्यांचं नशीब हेलनसारखं बलवत्तर नव्हतं. राजा मेनेलस तिला शोधण्यासाठी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. तिला शोधण्यासाठी संपूर्ण शहरभर तो धावत होता आणि तिला शेवटी राजवाड्यात त्याला ती गवसली, सापडली. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड. आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना शर्मेने आणि दुःखाने तिची मान खाली गेलेली होती. हर व्हॉइस वॉज चॉक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. भावनातिरेकाने तिचा कंठ दाटून आलेला होता आणि ती बोलू शकत नव्हती. शी कुड नॉट स्पीक बट मेनेलस फॉरगिव्ह हर. परंतु मेनेलसने तिला माफ केलेलं होतं. अँड शी वेंट बॅक विथ हिम. आणि त्याच्यासोबत ती माघारी फिरलेली होती. फॉर इट वॉज ओनली Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. पण मेनेलसने तिला क्षमा केल्याच्या नंतर ती त्याच्याबरोबर परत गेली, कारण तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं यांच्यापासून तिचं मन दुरावण्यास ॲफ्रोडाइटच कारणीभूत होतं. When morning came, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. सकाळ झाली तेव्हा 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील काहीच शिल्लक राहिले नव्हते. अशा प्रकारे या ठिकाणी या शहराचं या ठिकाणी पतन झालेलं द फॉल ऑफ ट्रॉय या पाठाच्या पार्ट 2 मध्ये आपण पाहिलंय. ॲफ्रोडाइट ग्रीक गॉडेस, ग्रीक देवता, असं आपण या पाठामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये पाहिलंय. त्याच्यानंतर आपण या पाठावर अधिक ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत.